श्री स्वामी समर्थ. चला आज आपण ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे. तर आपण काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. हो का, इथं आपण एक प्लेट भरून गूळ घेतलेला आहे आणि ह्याच प्लेटीनं ही खोबरं ओलं आहे हे तर 2 प्लेट झालेत. तर आपण 1 प्लेट गूळ घेतलेला आहे आणि इथं इलायची, सूट आणि ही बडीशेप आपण भाजून काढून घेतलेले आहे आणि इथं कढई ठेवलेली आहे. तर आता आपण तूप घालूया. असं भरपूर तूप घालायचं. तर आता आपण इथं 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तर आता खोबरं भाजायला टाकून घेऊया. मस्त असं खरपूस भाजून घेऊया या तुपामध्ये. आपल्याला वल्ल्या नारळाची बर्फी बनवायची आहे. हो का, आपलं मस्त असं गव्हळं भाजायला लागलेलं आहे. मस्त असं खरपूस लालसर असा लाल कलर येतो थोडं आपण ह्याला तुपामध्ये तळून घेऊया. मस्त असं खरपूस हे सारण भाजलं ना छान खायला बर्फी पण छान लागते अशी. बघा आता कसं खरपूस तुपामध्ये भाजलेला आहे आणि ह्याचा कलर पण असा गोल्डन गोल्डन झालेला आहे ना. तर आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. हे आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून एकजीव करून घेऊया. आता सारखे आपण खालीवर करत राहावं लागेल का, तर ह्याला पाणी सुटतं ना. तर गूळ टाकल्यामुळे पाणी सुटणार आहे आणि तुम्ही गोड तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करू शकता. बघा आता मस्त व्हायला लागले. तर आता आपण इलायची पावडर घालून घेऊया. म्हणजे ह्याच्यामध्ये बडीशेप आहे, विलायची आहे आणि आपण थोडी सूट पण टाकलेली आहे. चला आता आपली मिठाई तयार झालेली आहे. तर आता आपण हिला खाली उतरून घेऊया आणि हो का, इथं आपण ह्या ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळं सारण काढून घेऊया. चला तर हो का, आपण असं मस्तपैकी हिला बर्फीला हे केलेलं आहे. आता फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून घेऊया आणि नंतर काढूया. हो का, आता आपण फ्रीजमधनं काढलेले आहे. तर आता आपण कट करून घेऊया. तुम्ही ह्याच्यावर ना काजू बदाम पण टाकू शकता, मनुके पण टाकू शकता, पण मला अशी साधी पाहिजे नव्हती म्हणून मी ह्याच्यावर काहीच म्हणजे टाकलेलं नाही. तुम्ही असे मस्त ही ज्यावेळेस आपण गरम गरम ताटाला आपण असं लावून घेतो का, त्यावेळेस तुम्ही ह्याच्यावरनी मस्त असं त्याचा सारण असं मस्त ही करून काजू बदाम मनुके जरी आपण असे वर लावून ही केले ना तरी पण चालते माझ्या मैत्रिणींनो. पण मला नव्हते करायचे म्हणून मी नाही केले. तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा. बघा आता आपण चाकूने सगळे असे कट करून घेतलेले आहे. तर आता आपण एक काढून बघूया. मस्त असे बघा आपले असे मस्त बर्फी झालेले आहे वल्ल्या नारळापासून. हो का, आणि खायला पण एकदम आणि खाली पण एकदम छान हो का असे निघलेले आहे. बिलकुल तुटलेले नाही काय नाही. हो का, खाली पण मस्त असे छान निघलेले आहे. तुमच्याकडे जर ओले नारळ माझ्या मैत्रिणींनो जास्त असतील ना तर नक्की तुम्ही ओल्या नारळाचे हो का अशी गूळ सूट बडीशेप इलायची घालून अशी मस्त ओल्या नारळाची बर्फी बनवा. आणि माझी बर्फी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या मैत्रिणींनो सबस्क्राईब करून घ्या.